अमरावती शहरात एकीकडे कडक संचारबंदी असताना दुसरीकडे काही युवक ऑनलाईन तलवारी विकत घेऊन इतरांना विकायचे। मात्र हीच गुप्त माहिती गाडगेनगर डीबी पोलीस शेखर गेडाम यांना मिळाली। त्यांनी बुधवारी पोलीस ताफ्यासह शोभानगर येथील आरोपी अक्षय प्रमोद इंगळे याच्या घरी धाड टाकली। त्यात पोलिसांना एक शॉटगन, 2 तलवारी मिळाल्या। त्याला ताब्यात घेऊन पोलीस खाक्या दाखविताच त्याने सर्व तलवारी ऑनलाईन विकत घेऊन इतरांना विकल्याचे कबूल केले। यातच गाडगेनगर पोलिसांनी वेगवेगळ्या परिसरात तात्काळ धाड टाकून एकूण 21 तलवारी जप्त करण्यात आल्या आहे। या गुन्ह्यात 20 वर्षीय शोभानगर येथील आरोपी अक्षय प्रमोद इंगळे, यशोदानगर येथील आरोपी समीर सुनील निकोसे, संतोषी नगर येथील आरोपी मयूर दीपक चढार, बेलापूर येथील आरोपी विक्की देवेंद्र बागडे, शोभानगर येथील सूरज यादव असे अटक करण्यात आलेल्या आरोपींचे नावे आहेत। यातील अक्षय इंगळे हा 2 वर्षापासून ऑनलाईन तलवारी विकत घ्यायचा। तो शहरातील अनेक युवकांना तलवारी विकत होता। या घटनेत आरोपी समीर निकोसे हा कोरोना पॉझिटिव्ह आला आहे। त्यामुळे आता पुन्हा गाडगेनगर पोलिसांना स्वतःची कोरोना चाचणी करावी लागेल। गुरुवारी कोरोना बाधित आरोपीला न्यायालयीन कोठडी होणार असून त्याला उपचारासाठी कोविड रुग्णालयात पाठविले आहे, तर इतर 4 आरोपींना पोलीस कोठडी होण्याची शक्यता आहे। आरोपींनी बनावट शॉटगन कोठून आणली याचा कसून तपास पोलीस करीत आहे। ती गन फॉरेन्सिक लॅब मध्ये तपासणीला पाठविण्यात आली आहे। ही कारवाई गाडगेनगर पोलीस निरीक्षक आसाराम चोरमले यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश इंगोले, डीबी पोलीस कर्मचारी शेखर गेडाम, सुभाष पाटील, रोशन वराडे, जयसेन वानखडे, बुधवंत यांनी केली आहे। पोलीस स्टेशन गाडगेनगरचे डीबी हवालदार शेखर गेडाम यांना माहिती मिळाली होती की आरोपी अक्षय प्रमोद इंगळे राहणार जयशा रामनगर याच्या घरामध्ये तलवारी आहे। यावरून पोलिसांनी सदर ठिकाणी छापा घातला असता त्याचे सोबत त्याच्या घरामध्ये 2 तलवारी मिळाल्या आणि त्याने इतर लोकांना जे विक्री केलेल्या तलवारी होत्या त्यामध्ये आरोपी समीर निकोसे, गोलू चढार, देवेंद्र उर्फ विक्की संजय बागडे राहणार बेलपुरा आणि सूरज काशीनाथ यादव यांना अशा एकूण 21 तलवारी विकल्या होत्या आणि त्यामध्ये एक एअर पिस्टल सुद्धा त्याच्याकडून जप्त करण्यात आलेल्या पोलिसांनी त्यामध्ये पोलिसांनी आर्म्स ॲक्ट कलम 425 आणि 325 अंतर्गत 135 कलमासह महाराष्ट्र पोलीस कायद्याचे कलम कारवाई केलेली आहे। अजय शृंगारेसह प्रदीप इंगोले, विदर्भ न्यूज, अमरावती।